भवन भवानी चैतन्य मामी मंदारमाला कपाल. ठीक आहे. सो चला या प्रकारे तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगरामध्ये कोरलेला कानात आहे बघा. हा पूर्ण दगड वगैरे इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित. चला आरती वगैरे चालू आहे, तुम्ही या साईडला बघू शकता. ताईन त्या पूजा करतायत. सो या प्रकारे तुम्हाला आरती वगैरे करताना दिसते इथे बघू शकता तुम्ही. जय शिवराय, सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुम्हाला वाटत असेल एवढ्या बोळीमध्ये छोटेशा कुठं आला असेल, तर आपण आज आलो आहेत बाणेश्वर टेम्पल. ठीक आहे, वरती जाऊयात आपण. पूर्ण एक छोटीशी बोळ आहे, तिथनंच तुम्हाला जावं लागेल. बाईक वगैरे किंवा कार वगैरे इथनं येत नाही. बघा तुम्ही या ठिकाणी या प्रकारे एकदम म्हणजे वस्ती आहे आणि त्याच्यामध्येच मंदिर वसलेलं आहे. आणि थोडं उंचावरती असल्यामुळे आपल्याला बाईक वगैरे खाली लावावं लागते. इथं बघा, इथं सगळे लोक वगैरे राहतात, आजूबाजूला घर आहेत डायरेक्ट, आणि इथनं आतमध्येच रोड केलेला आहे. ठीक आहे, चला वरती जाऊयात आपण आता. या प्रकारे तुम्हाला वरती जाता येईल. बघा खूप छान आहे, पूर्ण वरती डोंगरामध्ये वसलेलं आहे. या टाईप मध्ये तुम्हाला दिसेल बघा. सो आपण आता इथनं आतमध्ये जाणार आहोत. श्री बाणेश्वर देवस्थान. ठीक आहे, चला आपल्याला आता इकडनं रस्ता आहे, तिकडे तर पॅक आहे. सो या साईडने आपण जाणार आहोत समोरून. बघा या टाईप मध्ये तुम्हाला दिसेल. इथं पूर्ण मी ह्याच रोडाने आलो बघा. खाली तुम्हाला दिसू शकतं पूर्ण बोळे आणि आजूबाजूला सगळे लोक राहतात. त्याच्यामुळे बाईक वगैरे डायरेक्ट वरती येणार नाही. तुम्हाला बाईक थोडी बाहेरच लावावं लागेल. कार वगैरे असेल तरी बाहेर लावू शकता तुम्ही तर. ठीक आहे, चला जाऊत आपण आता. बघा या टाईप मध्ये जेव्हा खूप गर्दी असते त्यावेळेस या टाईप मध्ये तुम्हाला लाईन्स वगैरे इथं लावलेले दिसतात. हे मंदिर आहे बघा आपलं वरती. ठीक आहे, आपण चला आता आतमध्ये जाऊयात. सो बघू शकता तुम्ही, अतिशय अप्रतिम असं मंदिर आहे. छोटंसं मंदिर जरी असलं, आपण आता इकडनं पण रोड आहे पण इकडनं नाही जाणार, ह्या साईडने जाणार आहोत. बघा इथं या साईडला बघू शकता तुम्ही, एकदम छोटासा रोड आहे बघा तुम्ही. आता हा पूर्ण रोड बघा तुम्ही जर बघितला ना, खूपच छोटा रोड आहे. इथनं मध्ये जर बघितलं एकच व्यक्ती जाऊ शकतो फक्त, पूर्णपणे बोळ आहे. सो चला जाऊयात आपण. सो बघा या प्रकारे तुम्हाला रोड वगैरे दिसेल, आतमध्ये जाण्यासाठी रस्ता. बघा इकडे पण लोक वगैरे बसलेले असतात, या टाईप मध्ये असणार आहे. आपण थोडं आता दर्शन वगैरे घेऊयात. बघा इथं मूर्त्या आहेत छोट्या छोट्या, देवाच्या मूर्त्या वगैरे आहेत. या साईडला तुम्ही बघू शकता. आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही माहित नाही, बट आता मी थोडंसं बाहेरूनच तुम्हाला दाखवतो. ते दादा बसले, त्यांना विचारून घेऊयात आपण आतमध्ये कॅमेरा अलाउड आहे की नाही, मग आपण मध्ये शूट करूयात. ठीक आहे, चला. दादा त्यांनी सांगितलं की परमिशन आहे, फक्त पूर्ण आतमध्ये नाही जाता येणार आपल्याला. आपल्याला जेवढं दाखवता येईल तेवढं आपण दाखवण्याचा प्रयत्न करूयात. बघा तुम्हाला या टाईप मध्ये दिसेल. आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा पूर्ण पाणी आहे आतमध्ये. इथे पैसे वगैरे पण टाकलेले असतात बघा, पूर्ण पाणी आहे. सो हे बघा छोटंसं मस्त फिरतंय ते. चला आपण आता दर्शन वगैरे घेऊयात. आधी मी तुम्हाला सगळं पूर्ण एरिया दाखवतो आणि त्यानंतर मग दर्शन वगैरे पण केले मी. बघा इथे श्री गणेशाची मूर्ती आहे छोटीशी. या साईडला पण तुम्ही बघू शकता मूर्ती छान प्रकारे. बघा इथे महादेवाची पिंड ठेवलेली आहे व्यवस्थित जर तुम्ही बघितलं तर. आणि या साईडला आतमध्ये पिंड आहे. ठीक आहे, आपण नंतर पाया पडायला जाऊयात आतमध्ये. संसार सार पूजेंद्रहार सदा वसंत हृदयारविंदे भवन भवानी चैतन्य मामी मंदारमाला कपालमाला शिवशंकराय दिगंबराय नमः शिवाय. ठीक आहे. सो चला या प्रकारे तुम्ही बघू शकता पूर्ण डोंगरामध्ये कोरलेला कानात आहे बघा. हा पूर्ण दगड वगैरे इथं बघू शकता तुम्ही व्यवस्थित. या साईडला मी तुम्हाला दाखवतो थोडंसं अजून कशा प्रकारे. बघा पूर्ण आतमध्ये, डोंगराच्या आतमध्ये
तुम्हाला हे मंदिर दिसेल, श्री बाणेश्वर देवस्थान. बघा तुम्ही, इतकं छान स्ट्रक्चर आहे की अप्रतिम. नक्कीच बाणेरला जर आलात तुम्ही तर एक वेळा व्हिजिट करा. पूर्ण दगडाच्या आतमध्ये हे मंदिर तुम्हाला दिसेल. आणि आपण वरती पण जाऊयात. स्टार्टिंगला मी जे तुम्हाला मंदिर दाखवलं ते पण पण हे मंदिर पूर्ण दगडामध्ये असल्यामुळे खूपच छान दिसतंय. बघा तुम्ही आता या साईडला थोडंसं बाहेरून दाखवतो मी तुम्हाला. इकडनं थोडंसं व्यवस्थित दिसेल तुम्हाला, पूर्ण मंदिर दिसेल. ठीक आहे, ट्राय करूयात. बघू शकता तुम्ही या टाईपमध्ये तुम्हाला पूर्ण मंदिर दिसेल. पूर्ण दगडाने बनवलेलं आहे आतमध्ये. चला, आरती वगैरे चालू आहे. तुम्ही या साईडला बघू शकता, ताईन त्या पूजा करतायत. सो या प्रकारे तुम्हाला आरती वगैरे करताना दिसते इथे. बघू शकता तुम्ही, आरती चालू आहे. सो मी थोडंसं हळू बोलतोय, आवाज वगैरे येत नसेल कारण आरती चालू आहे. सो बघू शकता तुम्ही या टाईपमध्ये तुम्हाला पूर्ण मंदिर वगैरे दिसेल या साईडला. सो बघू शकता तुम्ही इकडनं. ठीक आहे, चला आपण आता थोडा वेळ थांबूयात. आरती चालू आहे. चला, आपलं दर्शन वगैरे झालंय. सो आपण आता जाणार आहोत. या साईडनं वरती जाऊयात आपण. पाहू शकता तुम्ही इथं. ठीक आहे, चला जाऊयात आपण आता वरती. बघू शकता, आता वरून थोडंसं दाखवतो मी तुम्हाला मंदिर वगैरे कसं आहे. बघा, पूर्ण आतमध्ये मंदिर आहे, म्हणजे पूर्ण दगडाने कोरीव काम वगैरे केलेलं आहे. सो चला आपण आता तुम्हाला हे नवीन मंदिर जे बांधलेलं आहे बघा इथं या टाईपमध्ये, हे तुम्हाला हे मंदिर दाखवतो मी. पूर्ण डोंगरावरती. आता अजून थोडंसं मी तुम्हाला वरती दाखवतो इकडे या साईडला. थोडं उंचावरती असल्यामुळे आपल्याला गाडी वगैरे तर डायरेक्ट घेऊन येता नाही येत, पण ठीक आहे, खूप छान मंदिर आहे. अतिशय प्रसन्न वाटलं. आणि या ठिकाणी तुम्हाला बसण्यासाठी वगैरे जागा दिलेली. सो ठीक आहे, आपण वरती जाऊयात वगैरे. इथं तसं डायरेक्ट हे नाही आहे, इथं बसण्यासाठी वगैरे तुम्हाला व्यवस्थित जागा वगैरे दिली. जसं काही म्हणजे दर्शन वगैरे घ्यायचं असेल तर ते खाली पूर्ण आतमध्येच आहे. पूर्ण कोरीव काम केलेलं आहे तिथं दगडाने वगैरे. या ठिकाणी फक्त खाण्याची पिण्याची वगैरे व्यवस्था किंवा काही कार्यक्रम वगैरे असेल तर त्याच्यासाठी हे पूर्ण आपल्याला एक बाणेश्वर सेवा ट्रस्ट म्हणून आहे या ठिकाणी. तर बघू शकता तुम्ही इथं, म्हणजे काही कार्यक्रम जर असेल तर जेवणाची वगैरे व्यवस्था व्यवस्थित, म्हणजे पाऊस वगैरे जर आला असेल तर तिथनं आपल्याला हे नाही करता येणार, म्हणून इथे व्यवस्थित व्यवस्था वगैरे दिलेली आहे.